In last period we will discuss about the V1, V2, V3, V4. काय V1 चा वापर आपण कुठे करतो? जेव्हा सिंपल प्रेझेंटच्या बाबतीत बोललो, जेव्हा कधी सिंपल प्रेझेंट टेन्स येईल तर तिथे कोणता येईल? V1 येईल. ठीक आहे, तिथं काय येणार? V1 येणार. सिंपल पास्ट टेन्स असला काय येईल? V2 येईल. त्याच्याशिवाय दुसरं कोणी येणार नाही. परफेक्ट टेन्स असला V3 येईल आणि कंटिन्युअस टेन्स असला तर याच्याशिवाय जमणार नाही. ठीक आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट सब्जेक्ट ऑब्जेक्ट सब्जेक्ट ऑब्जेक्ट सगळ्याच फॉर्म. आहे ना हरी? मग दोन. ठीक आहे, चल पुढे. सो काल आपण बोललो होतो प्रेझेंट कंटिन्युअस. मी अजून एकदा सांगून देतो. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. कारण काल आपण फक्त फॉर्म्युला बद्दल बोललो, बरोबर आहे. पण आज आपण त्याच्याबद्दल डिटेल पाहू. फ्युचर कंटिन्युअस. बरोबर. चला, तर आपण पाहिलं होतं काय, याच्यामध्ये सब्जेक्ट येणार प्लस त्याच्यानंतर इथे V4 येणार, म्हणजे वर्ब 1 प्लस ING. वर्ब 1 प्लस ING म्हणजे जसं कॅच आणि ING कॅचिंग, बरोबर. प्लस ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्टिव्ह आहे. असला तर असला, नसला तरी सेंटेन्सचं मिनिंग कंप्लीट होऊ शकतं. म्हणून मी इथं ऑब्जेक्ट लिहून टाकतो. हा असला तरी चालते आणि नसला तरी चालते. जसं राम इज कॅचिंग, राम पकडतोय. काय पकडतोय दॅट डझंट मॅटर, पण मिनिंग कंप्लीट. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर आपण पाहिलं हे स्ट्रक्चर कंटिन्युअस मध्ये पास्ट टेन्स साठी पण आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं हे स्ट्रक्चर कंटिन्युअस मध्ये फ्युचर टेन्स साठी सुद्धा आहे. Oh shit. ठीक आहे, ऑब्जेक्ट. हे झाले स्ट्रक्चर, बरोबर. मग आता काल प्रश्न आला होता की हाऊ वी कॅन आयडेंटिफाय दॅट दिस इज सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, दिस इज पास्ट कंटिन्युअस टेन्स and this one is future continuous. बरोबर आहे ना. कसं ओळखायचं सर की हे कोणतं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स? बरोबर आहे. कसं ओळखायचं तर मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की जेव्हा प्रेझेंटच्या बद्दल आपण बोलतोय, कंटिन्युअस म्हटलं म्हणजे V4, त्यालाच आपण काय म्हणतो V4, बरोबर. प्रेझेंटच्या बद्दल बोलायचं म्हणजे इज, एम आणि आर. बस झालं. इज एम आर बाबू नंतर. त्याच्यानंतर पास्टच्या बद्दल कंटिन्युअस बद्दल बोललो म्हणजेच काय V4. पास्टच्या बद्दल बोलतोय म्हणजे काय वॉज आणि वर, वेअर नाही. ठीक आहे. आणि अगेन कंटिन्युअस बद्दल बोलतोय म्हणजे V4 तर आलाच पाहिजे. मग फ्युचर बद्दल बोलतोय म्हणून शाल आणि विल प्लस झालं. अशा पद्धतीने स्ट्रक्चर बनते. पाठ करायची गरज माझ्या तरी नाही, मला तरी नाही, कारण पाठ करायचंच काय. कंटिन्युअस म्हटलं तर V4 आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट कॉमन आहे,
प्रेझेंट म्हटलं म्हणजे एक्झाम आहे, पास्ट म्हटलं म्हणजे वॉज वर आहे, फ्युचर म्हटलं म्हणजे शॅल विल बी आहे. खाली स्ट्रक्चर मग आलो आपण पहिल्या स्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायला. तर पहिल्या स्ट्रक्चरच्या बाबतीत बोलत असताना आता जेव्हा सब्जेक्ट आय असेल तर त्याच्या समोर चा वापर करतात. जेव्हा सब्जेक्ट ही, शी आणि सिंग्युलर नाउन किंवा प्रोनाउन असेल, नाउन और प्रोनाउन जे काही आहे वॉटवर, पण हे काय असलं पाहिजे, सिंग्युलर असलं पाहिजे, एक वचनी. तेव्हा याच्या समोर इजचा वापर करतात. कशाचा वापर करतात? आणि जेव्हा हा प्रोनाउन किंवा नाउन किंवा सब्जेक्ट हा प्लुरल असेल, जसे की दे, यू, वी, अशा पद्धतीनं असेल किंवा हा प्लुरल असेल, प्लुरल प्रोनाउन, नाउन और प्रोनाउन, नाउन और प्रोनाउन. आता प्लुरल नाउन और प्रोनाउन, नाउन म्हणजे जसे की राम, श्याम, गीता, पपिता, नीता, अनिता and me are good friends. ठीक आहे. आता इथं एवढे सगळे नाउन आले म्हणून काय वापरला? आर. काय येते याच्या समोर? आर. काय येते? आर. जर आय असला तर एम येते. एम फक्त आयच्या समोर येतो, बाकी कुणा समोर येत नाही. ही, शी सिंग्युलर नाउन असा प्रोनाउन असला तर इज येते. दे, यू, वी प्लुरल नाउन किंवा प्रोनाउन असला तर आर येते. मग यू हा सिंग्युलर असला तरी पण त्याच्या समोर आरच येते, तो प्लुरल असला तरी त्याच्या समोर आरच येते. आलं लक्षात? हा यू म्हणजे तसं याला काय करायचं, स्टार करून ठेवा. स्टार म्हणजे हिरो आहे. स्टार म्हणजे हिरो. याला कोणतेच रूल लागू होत, त्या व्हीआयपी सारखा येते, व्हीआयपी सारखा जात. हा एका असला तरी गेले प्लुरलचा आर लागेल. आलं लक्षात? चला, म्हणजेच जर समजा सेंटेन्सेस बनवायची गरज पडली तर कसे बनवणार? यार तुमचे काम एवढे सोपे करून टाकले मी, काय हे जे समजून घे एवढं मोठं आहे, हे एवढ्या छोट्या पद्धतीने लिहून टाक. ठीक आहे. गेले मी डब्बा टाकून देतो. डब्बा काय टाकतो? डब्बा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा डब्बा कमी पडतो. ठीक आहे. आता सेंटेन्स बनवायचं आपल्याला. काय बनवायचं? सेंटेन्स. आय एम V4 पाहिजे, V4 पाहिजे, बरोबर आहे. आता तुमच्याजवळ कितीतरी वर्क लिहिलेले आहे, बरोबर आहे. त्याच्यातला कोणताही एक वर्क आहे, सांगा कोणता घेता? काळा वर्क सांगा पटकन, कोणता घ्यायचा? आय एम ऍक्टिंग घेतला. बर, मी ऍक्टिंग करतो, करत आहे. कुठं करताय? आता तुम्ही कुठं करत आहे हा जर शोधला तर तुम्हाला ऑब्जेक्ट भेटेल. नाही बदलायचे असेल तर मग ठीक आहे. आय एम ऍक्टिंग याच्यात मी कंप्लेंट आहे, मी अभिनय करतोय. ऍक्ट म्हणजे अभिनय करतो. ठीक आहे. सो आय एम ऍक्टिंग ऍट क्लास. मी क्लास मध्ये अभिनय. नाही लिहिलं तरी चालते, लिहिलं तरी चालते. पहा तुम्ही सांगितलेला वर्क. दुसरा घेतला आहे? नाही. बरं, ही इज डान्सिंग ऑन स्टेज.
ओके, शी इज एक्सपांडिंग हर बिझनेस. सिंग्युलर किंवा सिंग्युलर नाउन किंवा प्रोनाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे राहुल, अफजल. सिंग्युलर एकच ना, राहुल अफजल दोन नाही, हे प्लुरल आहे. सिंग्युलर अफजल बोलता म्हणजे सिंग्युलर राहुल. राहुल इज वर्किंग. राहुल इज टीचिंग इन अ. झाले सेंटेन्सेस. काय कठीण. बर पुढे जाऊ. दे आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. You are sitting on the bench. We are eating a mango. आम्ही आंबा खातोय. खातो ना. लय जण आंबा खाऊ शकते ना. लय जण लय मँगो खाताय तर काय घ्यायला लागेल. We are eating mango. पण बाकी काहीच नाही. असं संपला काय. एक आंबा बी नाही असतात. बाकी आंबे जर भरपूर असतील तर येतो कधी. वी आर इटिंग मँगो. संपलं. प्लुरल नाउन प्रोनाउन जसं राम, सीता आणि लक्ष्मण. किती नाउन झाले. 3. तर कोणत्यावर पेणार. सॉरी सेल्फीवर पेणार. आर. आता काय घेऊ. आता काय घेऊ. कोणता वर्ग घेऊ. काय करू शकतात हे तिघ जण. चालले जाऊ शकतात, फिरू शकतात, पिक्चरले जाऊ शकतात, कोणाला पाहू शकतात, कोणाला मारू शकतात, कोणाला झोडू शकतात. ते काही करू शकतात. ना राम लक्ष्मण सीता म्हणून काय जंगलात फिरवता काय. काही तर बाहेर काढा त्याला 21व्या शतकात नाही. चला राम सीता आणि लक्ष्मण आर वॉचिंग मूवी. आहा क्या बात है. सिनेमा पाहून राहिले. झालं. काय कठीण. एवढीशे सेंटेन्स बनवायचं किती वेळ लागला असतो. एवढं वेळ लागला. माझ्या पुराण झोपलाच कम्प्लीट केले सेंटेन्स. तो लिहून राहिला तेव्हा पाहिलं. मी झोपून गेलो. मी झोपून त्यांना आणि तुम्हाला जर एवढ्या दिवसभरात रात्रभरात फक्त जर एवढीचे सेंटेन्सेस लिहायला वेळ भेटत नाहीये तर सर्वात पहिले तर मी म्हणतो की सो वी आर टॉकिंग अबाउट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नाउ मूव्हिंग द नेक्स्ट टेन्स. आता काय आपल्याकडे पास्ट टेन्स आहे. बरोबर आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय काही टेन्शन नाही आहे. सेम असंच आहे. कसं. सब्जेक्ट वॉज वर बिफोर आणि ऑब्जेक्ट. बरोबर आहे. मग अगेन सब्जेक्ट जेव्हा आय असेल, ही असेल, शी असेल किंवा सिंग्युलर नाउन किंवा प्रोनाउन असेल तेव्हा काय येते. वॉज येते. काय येते. आणि जेव्हा सब्जेक्ट पहिले पाहून घ्या नंतर लिहा. जेव्हा सब्जेक्ट यू, वी किंवा प्लुरल नाउन और प्रोनाउन असते तेव्हा काय ते वर येते. काय ते सात. बाकी काही नाही. ओके.
यू पण स्टार आहे. ठीक आहे. यू म्हणजे कोण? यू म्हणजे कोण? यूचा अर्थ काय होते? तू. तो नाही होत, तू होते. तू काय होते? सो अगेन हा तू काय आहे? स्टार आहे. काय म्हणजे ग्रामरही सांगते की तू काय आहेस? स्टार आहेस. तूच तुझ्या जीवनाचा काय आहेस? शिल्पकार. म्हणून स्वतःला कमी समजू नको. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून हा यू कमी समजायचा नाही. ठीक आहे. चल तर अगेन सेंटेन्स बनवायचं आहे. वर्ब लिहून दिलेला आहे. कोणताही एक वर्ब उचलायचा जो आपल्या सब्जेक्टला सूट होईल. आय वॉच. काय आपल्याला फक्त आयएनजी पाहिजे. त्याच्यामुळे पास्ट टेन्सचं काय, बाकीच्या याचं काय, त्याच्यानंतर तर येणार बी फोरच आहे. त्याच्यानंतर येणार बी फोरच आहे. तर बाकी काही घ्यायला देणंच नाही आपल्याला. हा पास्ट टेन्स आहे हे दाखवण्यासाठी मी तर दाखवलं, तुम्हाला सांगितलं काय हे पास्ट टेन्स आहे हे दाखवण्यासाठी वर आलेला आहे. बाकी विचार करायचा नाहीये. V2 V3 चा V1 संपला प्रेझेंट टेन्स मध्ये, V2 संपला पास्ट टेन्स मध्ये. कंटिन्युअसचा भाग दाखवायचा असेल तर वॉज आणि वर्ब. V4 संपला कंटिन्युअस. ठीक आहे. एक एक टेन्स पाहता, एक एक टेन्स समोर जा. एकदम सगळं पाहायचं नाही. पूर्ण पिक्चर एका दमात पाहिला तर कठीण जाईल. म्हणून तो पिक्चर असा तुकड्या तुकड्या 3 घंट्यात दाखवला जातो. विचार करा, तो 3 घंट्याचा पिक्चर जर एकाच घंट्यात करून टाकला तर किती मला समजणार काही. धुरंधरचा दलिंदर होईल. बरोबर. म्हणून तो तिथं कामी पडणार नाही. बर चला मग आय वॉच V4 घेतला रीडिंग. काय घेतला? रीडिंग. आय वॉज रीडिंग. काय वाचू शकतो मी? बुक वाचू शकतो, नोवेल वाचू शकतो, स्टोरी वाचू शकतो, पोएम वाचू शकतो, लेसन वाचू शकतो. एकच वर्ब सेंटेन्सेस पाहिजे. I was reading a story, I was reading a novel, I was reading a magazine, I was reading a poem, I was reading a lesson. Huh? I was reading newspaper. एकच वर्ब आणि लई शब्द सेंटेन्सेस आहे. काय कमी आहे? अल्लाह का दिया साहब है मेरे पास, बस सिर्फ वापर ही नहीं. मी तर म्हणतो परत ही वॉज रीडिंगच्या ठिकाणी रायटिंग. काय काय लिहू शकते तो? काही लिहू शकणार आहे का? ते एवढं सगळं वाचलं जे मगाशी म्हटलं, स्टोरी, न्यूज, लेसन, पोएम, मॅगझिन, नॉवेल, बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी, स्क्रिप्ट, कंटेंट, सिनेमा, काही लिहू शकतो तो. लेटर, अप्लिकेशन, काही लिहू शकतो तो. शायरी है ना. दूर से देखा तो वो नजर आया, पास में जाके देखा तो बंदर नजर आया. वाह वाह क्या बात. लिहू शकते ना तो, है ना. मग लिहायला लावा ना. एकच वर्क घेतला आपण कोणता? रायटिंग. एवढं सगळं लिहून टाकलं. किती सगळं करता येईल. शी वॉज इटिंग. काय करू शकते ते? सर तुम्हाला काय सांगू, शी आहे तर भेजा बी खाऊ शकते.
बाकी तर खाऊ शकते म्हणतो. मग चॉकलेट खाऊ शकते, बिस्किट खाऊ शकते, नूडल्स खाऊ शकते, मॅगी खाऊ शकते, पिस्ता खाऊ शकते, पास्ता खाऊ शकते, नाश्ता खाऊ शकते. बाप्पा काय नाही खाऊ शकत. मग ते खाऊ शकते ते लिहायचं. हा आता याच्यात प्रॉब्लेम आहे, पास्त्याचं स्पेलिंगच येत नसतं. मग मॅगीच्या ठिकाणी मंगी तर मग प्रॉब्लेम. आता तुम्ही काही नाही करू. तर आम्ही मॅगी तर खातो पण कधी मॅगी वाचतच नाही तर काय कर. स्पेलिंग का बरं चुकतात? कारण वाचायची सवय. वाचायची सवय लावा, स्पेलिंग बरोबर होते. तुम्ही वाचता पण चुकीचं वाचता म्हणून चुकीचं. काय कोणाचं मेकिंगचं स्पेलिंग रॉंग आहे, कारण मेकिंग वाचताना चुकीचं लिहिलं, मनानं मेकिंगचं करण्याचा प्रयत्न केला म्हणून चुकलं. रीडिंग वाढवा, ऑटोमॅटिक शब्द वाढवा. पण तुम्ही तर बिझी लोक, अंबानी नंतर तुमचाच नंबर आहे. करोडो अब्ज रुपयाचे व्यवसाय तुमचे. तुम्ही जर थोडस दुर्लक्ष व्यवसायाकडे केलं तर तुमच्या अब्ज रुपयाचं नुकसान होऊन जाते. म्हणून तुम्ही तर जेवण ढंगानं करत नाही तर अभ्यास कायच कर. आहे की नाही? ठीक आहे, टीचिंग घेतला फक्त आणि एवढं सगळं. तसंच तुम्ही कोणत्या एखाद्या सिंग्युलर नाव घेऊन घ्या. जसा सिंग्युलर नाव घेऊन घेतला तुम्ही, कोणता घेतला? पूजा. पूजा काय डान्सिंग करू शकते, सिंगिंग करू शकते, ऍक्टिंग करू शकते, काय नाही करू शकत. मग लिहा, पूजा was acting on stage. Pooja was dancing on ground. Pooja was playing cricket. काय कठीण आहे? Dog is barking outside. पण मुलाला काय म्हणते हे माहित नाही. डॉग माहित आहे, इज माहित आहे, मुमकिन बाहेर. काय म्हणते माहित नाही. आणि असं करा ना, सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा ना. बाहेर जात असताना विचार करा ना, जब तक तुम इंग्लिश में सोचेंगे नहीं तब तक तुम इंग्लिश में कुछ नहीं कर सकते. इंग्लिश अगर सीखना है तो इंग्लिश के बारे में सोचना पड़ेगा. इंग्लिश के बारे में सोचना पड़ेगा मतलब वो इंग्लिश के बारे में नहीं, ये इंग्लिश के बारे में सोचना. इंग्लिश के बारे में सोचना पड़ेगा. वैसे पूरा है जाऊ द्या, आता सांगाच नाही बोलतो. फेलिक्सचे केलं चांगली. बस they were ध्यान ना काही playing. They were playing football. They were playing cricket. त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त लोक असतात. They were dancing on stage. They were writing applications for their new project. They were writing application to the principal for picnic. करून तो काय? We were, you were, Ram, Sita, Geeta, and Babita were going to Mumbai for visiting the कायसाठी, कोणाला भेटण्यासाठी. काय आहे मुंबईत असं स्पेशल? इंडिया. व्हेरी गुड. अजून काय स्पेशल? बीचेस. अजून काय तिथं स्पेशल? हॉटेल ताप, हॉटेल उबेरा आहे, मरीन बीच. अजून काय आहे तिथं स्पेशल? अजंता केव्स. ना तिथं अजंता, बरोबर आहे. समुद्राच्या अंदरून जायला लागते, तिकडे आहे. अजून काय स्पेशल? इंडिया. झालं समजूया. काय नाही कठीण आहे त्याच्यात, काहीच कठीण नाही. ठीक आहे. तसंच फ्युचर टेन्स.
फ्युचर टेन्स कसा बनवणार? असं उचलणार इथून, आहे की नाही? काय करणार? याच्यात जर तुमचा सब्जेक्ट आय असेल, ही असेल, शी असेल किंवा सिंग्युलर नाउन और प्रोनाउन असेल, बरोबर, तर याच्या समोर काय वापरणार? काय वापरणार? शाल. त्याच्यानंतर जर समजा तुमचा सब्जेक्ट दे असेल, यू असेल, ही असेल किंवा प्लुरल नाउन और प्रोनाउन असेल, तर याच्या समोर काय वापरणार? काय वापरणार? विल वापरणार. बर, याच्यासोबत बोनस म्हणून काय वापरणार? बी वापरणार. झालं झालं समज. I shall be watching a movie. He shall be playing cricket. They shall be writing a note. Sorry, they nahi. She shall be writing note. ये नाम काय रे? सार्थक. सार्थक shall be sitting in the class. मी सांगून राहिलो का लक्ष दे आणि तो लिहून. ठीक आहे, कारण तो गरीब आहे, त्याच्या घरी डाटा नाही, व्हिडिओ पास आहे. ठीक आहे. दे विल बी वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट. यू विल बी डान्सिंग ऑन स्टेज. वी विल बी रीडिंग लेसन. तन्वी, जानवी, आरोही and Shravani will be making a project, running a business. काही होऊ शकते. कालच सांगितलं मी तुम्हाला की 11 वर्षाचा पोरगा आहे, तो बिझनेस चालवून राहिला. तर मग हे तर 13, 14 वर्षाचे घोडे झाले. अलग अलग लक्षात. सो अशा पद्धतीने तुमचे हे 3 टेन्स इथे सांगा. ठीक आहे. आता पुढचे 3 टेन्स, बरोबर, कोणते आहे? परफेक्ट. कोणते आहे? परफेक्ट.